व्यासपीठावर उपस्थित असणारे माझे जिवलग स्नेही प्राध्यापक रमेशजी, हा कार्यक्रम ज्याने आयोजित केला ते माननीय सुदामजी, उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी, या पुस्तकासंबंधात काही गोष्टी आपल्यासमोर मांडल्या गेलेल्या आहेत. मराठी राम नाईक यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं होतं आणि ती सर्व आवृत्ती जवळपास संपलेली आहे. मराठी आवृत्ती आता दुसरी आवृत्ती आता काढावी लागेल. हिंदी आणि इंग्रजीचे उपलब्ध आहे. पण वास्तविक संघजीवनात प्रवेश केल्यापासून आजपर्यंतचा सगळा कालखंड आहे ती सगळीच्या सगळी वाटतात. वारकरी या शब्दात आपल्याला असं जाणवतं की वारकरी म्हटलं की तो पंढरपूरशी जोडला आणि वारकरी हा पंढरीचा वारकरी असतो. तर माझ्या जीवनामध्ये विठोबाच्या ठिकाणी संगम आहे आणि त्यासाठी जे प्रयास सुरू झाले, ज्या वाऱ्या सुरू झाल्या, तेव्हा पंढरीच्या वारीला एक शब्द जर जोडला तर संघ पंढरीची वारी असं आमच्या जीवनामध्ये त्याचं वर्णन करता येईल. आणि संघामध्ये आल्यानंतर जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला. एक दृष्टी मिळाली. हा सगळा समाज आपला आहे आणि जो आपला आहे तो गुणदोषासहित आपला आहे आणि त्यामुळे या समाज जीवनासाठी जे जे करण्याची आवश्यकता आहे यासाठी जी गुणवत्ता संघाच्या संस्कारातून निर्माण झाली त्याच्या आधारावर अनेक गोष्टी जीवनामध्ये करता आल्या. समरसता हा विषय 1983 मध्ये वर्षप्रतिपदा होती. 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि वर्षप्रतिपदा डॉक्टर हेडगेवारांची जयंती. या दोघांची जयंती एकाच दिवशी आली म्हणून माननीय दत्तोपंत ठेंगडी एक राष्ट्रऋषी आपल्या समाजात होऊन गेले. तर त्याने पुण्यामध्ये एक छोटी बैठक घेतली. जवळजवळ 13 कार्यकर्ते त्याला उपस्थित होते. त्यांच्या समोर त्यांनी विषय मांडला की याच्या पुढे या दोन्ही महापुरुषांच्या जीवनाच्या आधारावर ह्या देशामध्ये आपल्याला सामाजिक काम करावं लागेल. डॉक्टर हेडगेवार हे समग्र हिंदू समाजाचे संघटन करू इच्छित होते आणि डॉक्टर आंबेडकर हे हिंदू समाजाच्या अंतर्गत एक दुःखी, ज्यांच्यामध्ये दैन्य आहे, जे वंचित आहे, त्यांना सर्व समाजाच्या बरोबर आणण्यासाठी प्रयत्न करत. पण दोघांचाही काम करण्याचा बिंदू हिंदू समाज हाच, एक समग्र हिंदू आणि दुसरं दोषरहित ते हिंदुत्व असलं पाहिजे असा प्रयत्न करणार आहे. त्याचा खूप मोठा परिणाम तुमच्या मनावर झाला. सर्व धर्म संयोगाने हा विषय माझ्याकडे पुढे आला. 25 वर्ष मी महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रमुख होतो आणि महाराष्ट्रामध्ये जे प्रयोग आपण केले त्याच्या आधारावर संघाने राष्ट्रीय स्तरावर समरसता विषय सुरू करायला ठरवलं. त्याचा पहिला प्रमुख संयोजक म्हणून ती जबाबदारी माझ्याकडे दिली. त्यामुळे संपूर्ण देशामध्ये कमीत कमी 4 वेळा मी समरसता या विषयासाठी प्रवास केला आणि हा विषय सर्व देशभर नीट पद्धतीने पुढे जाईल, देशव्यापी त्याचं एक संघटन उभं करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये देशातल्या सगळ्या क्षेत्रातल्या प्रमुख मंडळींची एक कोर ज्याला टीम म्हणतात असे तयार केली. ती वर्षात 1-2 वेळा आम्ही एकत्र येत होतो.
त्याच्या आधारावर जे काम होत गेलं त्याच्यामधून समरसता हा विषय एक देशव्यापी झाला. आता जे आपले पंतप्रधान आहेत त्यांनी एक पुस्तक लिहिलं, सामाजिक समरसता हे विषयावर त्यांचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी जेवढे विषय मांडलेले आहेत ते सगळे विषय त्याने आपल्या जीवनामध्ये आता प्रत्यक्ष आपल्या कार्यकिर्दीमध्ये त्याला प्रत्यक्ष फळ येईल अशी परिस्थिती उत्पन्न केली. त्यामुळे हा विषय सुरुवातीपासून ज्यांनी पाहिला, ऐकला, बरोबर काम केलं अशी 3 नावं तर आता घेऊ शकतो. त्याच्यामध्ये नरेंद्रभाई मोदी, आपल्या गोपीनाथजी, महाराष्ट्राचे गोपीनाथजी मुंडे आणि मी स्वतः असे तिघे आम्ही या विषयामध्ये अनेक वेळा एकत्रही आलो होतो, एकत्रही विचार केला, एकत्रही चिंतन केलं. पण आज ते देश पातळीवर एक्झिक्यूट करण्याचं काम समरसतेचे एक एक बिंदू घेऊन काम करणारे नरेंद्रभाई मोदी हे खरं म्हणजे पुढच्या कालखंडामध्ये भारतातल्या सामाजिक समरसतेचं प्रतीक म्हणून समोर येतील असं मला वाटतं. हे सगळ्यांनी करण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून समरसतेचा जो विषय त्या संघाचं जे एक अमृत आम्हाला मिळालं, ज्या अमृतामुळे समाज जीवनामध्ये सिंचित करत असताना समाजामध्ये चिरंजीवित्व पुन्हा जागृत करावं हा प्रयत्न जो संघाच्या सर्व हजारो कार्यकर्त्यांच्या बलिदानातून, त्यागातून, समर्पणातून जो मार्ग प्रशस्त झाला, त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. ही माझं जीवन सार्थ झालं असं मला वाटतं. म्हणून हे जे पुस्तक आहे ह्या पुस्तकामध्ये संघाने हाताळलेले सामाजिक विषय, महाराष्ट्रामध्ये असणारी परिस्थिती, त्यात वेगवेगळे आलेले प्रश्न त्या कालखंडामध्ये, ते नामांतरापासून रिडल्सपासून जे प्रश्न आले ते कसे सुटले, कसे सोडवले गेले याची साधारणपणे माहिती या सगळ्या त्या पुस्तकामध्ये आहे. म्हणजे आपल्या सरसंघचालक मोहनजी भागवत यांची प्रस्तावना आहे. त्या प्रस्तावनेत त्यांनी शेवटचा उल्लेख असा केला की संघाचं जे काम आहे ते काम करता करता किती प्रश्नाला संघाने उत्तरं दिली हे सगळं ह्याच्यामध्ये येतं. खरं म्हणजे हा सामाजिक जीवनातला एक वस्तुपाठ आहे. हा वस्तुपाठ म्हणजे हे पुस्तक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. मला असं वाटतं शक्य असे एक जे उपलब्ध पुस्तक आहे ते आपण पाहावी, घ्यावी. नंतरही त्याची पाठवली, समजा त्याचा QR कोड दिलाय, त्या QR कोडवरनं समजा ते पाठवलं, आता इथं घेता आलं नाही, नंतर त्याच्यावर पाठवलं तरी सुद्धा ते पाठवता येईल पुस्तक. आणि एवढी ते मी आपल्याला ग्वाही देतो. शिंदे साहेबांची काही कालखंडापूर्वीच एकत्र संबंध आला. एकदा नागपुरीमध्ये भेटायला आले, त्यांच्या मनामध्ये काही सामाजिक विषयाचं चिंतन होतं. ज्या गोष्टी आम्ही एकत्र केल्या, चर्चा केली, चिंतन केलं, त्याच्यातून ते खूप आकर्षले हा सामाजिक विषय आपण केला पाहिजे. ते स्वतःसुद्धा नाथपंथी ह्या देशाचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा समाज घटकाचे एक घटक आहे आणि त्यावर तोही परिणाम त्यांच्या मनावर असतो. त्यामुळे हिंदुत्वाचे धगधगतं असं खरं म्हणजे एक नेतृत्व जे आहे, एक कार्यकर्ते म्हणजे आहे. आणि म्हणून त्यांच्या मनात आलं की हे पुस्तक वाचल्यानंतर या पुस्तकाचाच गौरव झाला पाहिजे. व्यक्तीचा हा आता पुस्तक एक असल्यामुळे त्याच आहे, पण मूळ त्या पुस्तकाचाच गौरव करण्याचं त्यांच्या मनामध्ये होतं ते योग्य होतं. ह्याचा अर्थ पुस्तकात असणाऱ्या विचाराचा गौरव आणि त्याचा शेवटचा शब्द म्हणजे हिंदुत्वाचा गौरव असं खरं म्हणजे हा सगळा विषय येतो. आपण जर बोलावं, अत्यंत सन्मान केला, अत्यंत खूप मोठी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहिली आणि एक एक खूप मोठे आहे त्याच्यामध्ये. त्या सगळ्यांचा मिळून जर विचार केला, खूप कष्ट करून हा कार्यक्रम याने केला
त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि माझं बोलणं संपवतो.